काय काम आहे? हे बघा, चेष्टा करू नका, लवकर या, खूप महत्वाचं आहे. हा बरं, आलो. हॅलो, ठीक आहे, प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना? नाही हो, फोन ठेवा. बरोबर. काय सगळं तर व्यवस्थित दिसतंय, मग आपलं लवकर काय झालं काय झालं हे काय विचारणं झालं का तुमचं? तू अशी काय बोलतेस? वाटत होता तुम्ही विसरला. तुम्ही सगळे पुरुष ना एकदाच झाले. आता सांगशील का काय झालं ते? हो सांगते. आज आपल्याला 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करायला डॉक्टरांकडे जायचं होतं. विसरलात ना? मला वाटलंच होतं तुम्ही विसरला. गेल्या महिन्यात 2 बाळा आहेत सांगितल्यावर तुम्ही विसरले. मला सांग, आपल्याला 2 मुलं असतील का? 2 मुली असतील? एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर? हो का? हा बोल. पण गेला महिनाभर मी विचार करतो. हा बोल. ते मुलगी म्हणजे जरा टेन्शनच वाटतं. हा बोल. तसं नाही, पण अगदी वयात येण्यापासून ते लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदेपर्यंत बापाच्या डोक्यावर आपलं सतत टेन्शन आहे. मी तुला एक तासाभराने फोन करतो तुला. त्याच्यात मुलीचा जन्म 1 तासाने फोन करतो. टेन्शनच वाटतं. पुढचा विचार करता तुम्ही. आणि काय हो, माझ्या आई बाबांनी जर असा विचार केला असता तर आज असते का मी? समाज सुधारला असं नुसतं म्हणे आणि स्वतःवर आल्यावर जुन्या विचारांचा पकडा अगदी झाला. ते काही नाही ना, जे होईल ते स्वीकार. ठीक आहे. एवढीच लागते तेवढी तुला, पण तुमच्या स्वभावानुसार थोडीशी जागा दिल्यावर घरात हात पाय पसरायला वेळ नाही लागत तुम्हाला. नाहीतरी तुमच्या स्वभावानुसार घरात एका जागी राहायला आवडतं तरी कुठे तुम्हाला? अगं, पण निदान पुढचे 6 महिने तरी असं आपल्याला एकत्रच राहायचंय. मग काय, दोघांची नाळ तुटणार आणि नवीन नात्यांची नाळ सुरू होणार. म्हणजे? अगं, आईचा मुलगा, बहिणीचा भाऊ, काकाचा पुतण्या, मामाचा भाचा, वडिलांचा मुलगा, तुझा जुळा भाऊ आणि माझा मी. काय ना, आपण जन्माची सुरुवात रडून करतो आणि आपण रडतो तेव्हा इतर सगळे मात्र आनंदित होतात. हीच तर खरी मजा आहे मनुष्य जन्माची. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. वा वा वा, हे चांगली रचना आहे ग. माझी नाही काही, सुरेश भटांची. तुला कसं माहित? त्यावेळी माझा जन्म त्यांच्या पुत्रीचा होता. खूप प्रेम करायचं ते माझ्यावर. ते रोज नवीन नवीन कविता ऐकवायचे, फिरायला घेऊन जायचे, आंघोळ घालायचे आणि सौंदर्य स्पर्धेत पहिला नंबर आला ना तेव्हापासून रस्त्यावर चालवत राहायचे ते मला. सारखे उचलून घ्यायचे. 83,99,999 योनी पार करून पहिल्यांदाच मला मनुष्य प्राण्याचा जन्म मिळतोय. काय मज्जा असेल ना या जन्मात. ना खूप शिकणारे, शेजारच्या पाजारच्यांना गोडधोड करून खायला घालणारे. तुला नाही काय वेगळ्याच आजी आजोबांचे पाय चेपून देणारे. आईला स्वयंपाकात मदत करणार, बाबांना हिशोबामध्ये मदत करणार आणि आपले घर आहे ना हे कसं स्वच्छ टापटीप ठेवणार. घरासमोर अशी छानशी फुलबाग फुलवणार आणि मी मात्र कुत्रीसारखी सुंदर दिसणार. अगं, मनुष्य प्राण्यामध्ये सौंदर्याची उपमा चंद्रासारखी किंवा फुलासारखी असते, कुत्रीसारखी नाही. काय तुला काय
अगं माझा हा पुनर्जन्म आहे. म्हणजे की मनुष्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या ना तर मोक्ष न मिळता त्याला पुनर्जन्म मिळतो. तुझी काय इच्छा पूर्ण राहिली? लग्नाची. लग्नाची म्हणजे? श्रीमंत बाबाचा उखळपट्ट्या मुलगा होतो. ब्रँडेड कपडे घालणे, महागडे तेल वापरणे, रात्री पार्ट्या करणे, अनेक मुली बरोबर फिरणे, मजा करणे, दारू पिणे, खाणे पिणे, सगळं अति जुगारापर्यंत मजा गेली. मग पुढे काय झालं रे? त्या रात्री मोटरसायकल जोरात चालवत असताना ऍक्सिडेंट मध्ये गेलो कमी. अरे रे, तेव्हा माझ्या आत्म्याला कळलं मी HIV पॉझिटिव्ह होतो. खूप वाईट वाटलं ग माझ्या आत्म्याला आणि माझ्या बाबांना सुद्धा. खरंच मी मात्र काही ना काही घेण्यासाठी जन्म घेतला होता, पण तू मात्र देण्यासाठी जन्म घेतलीस. तू मात्र सगळ्यांना देण्यासाठी जन्म घेतलीस. अरे जाऊ दे रे, आपण दोघं लग्न करू. हे पावलट. अगं आपण भाऊ बहीण असणार, आपलं लग्न नाही होत. हे नातं वेगळं असतं. पण आमच्या पुतळ्यात तर सगळं सेम असतं. अगं तुमच्या पुत्रात जरी सगळं सेम असतं तरी मनुष्य प्राण्यामध्ये संस्कार, संस्कृती या गोष्टी बुद्धी असल्यामुळे बऱ्याच सुधारलेल्या आहेत. एकमेकांचा आदर ठेवणे, एकमेकांमध्ये अंतर ठेवणे, मान ठेवणे, राग व्यक्त करणे आणि प्रसंगी माफी मागणे, शब्दांचं माया झालं मनुष्य प्राणी म्हणजे. अगं आपली मतं व्यक्त करायला इतकी साधनं आहेत की विचारू नको. खूप मज्जा येईल ना? मी ना खूप खूप शब्द शिकणार आणि सगळ्यांना बरं सांगेल. ते सांगायला नको, ते होणारच आहे. हे आपण हसतोय का? मग आपण हल्लो ना की आपली आई, तिचे नातेवाईक सगळे खूप खुश होतात. आपल्या आईला खूप आनंद होतो. मग ती लाजून थोडंच बाबांना सांगते. मग बाबाही खुश होतात ग. पण हे हल्लो वेगळं आहे ग. बाहेरून आपल्याला कोणतरी जाणून बुजून हलवत आहे. अरे आई सर्वच असणार. नाही ग. ही बघ किरण आली. आता हलू नको. हे हसायलाच होत आहे. नाही, शांत राहा, थांब. हसायलाच होत आहे. आता शांत राहा. हे बघ काहीतरी होतंय का? नाही रे, आपल्याला काहीच होत नाही. गेल्या महिन्यात नाही का अशीच किरण आली होती, तेव्हा तूच म्हणाला सगळे आनंदात आहेत म्हणून. काही नाही, सगळं चांगलं आहे. डॉक्टर डॉक्टर अहो कालच येऊन गेलात ना तुम्ही? मग आज पुन्हा काही प्रॉब्लेम वगैरे? डॉक्टर कसं विचारू तुम्हाला कळत नाही. डॉक्टर अहो कशाला टेन्शन घेताय? तुमची पत्नी आणि दोन्ही मुलं सुदृढ आहेत आणि व्यवस्थित प्रसूती व्हायची जबाबदारी माझी. हे बघा, मी सर्व काळजी घेईन. होय हो डॉक्टर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग पण माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. प्रॉब्लेम?
हे बघा, मला मला दोघांपैकी फक्त एकच मुलं होतं आणि तेही मुलगा. तुम्ही कृपया लिंग विधान करून घ्या आणि त्यानुसार फक्त एक मुलगा कसा जन्माला येईल तेवढंच बघा. अहो काय बोलताय काय? हे शक्य नाहीये. डॉक्टरी पेशाच्या नीती नियमात हे बसत नाही आणि असं करणं कायद्याने गुन्हा आहे. होय हो डॉक्टर, मला हे सगळं मान्य आहे. मग पण माझ्या घरच्यांकडनं मला सतत दडपण येतं. ते तर आता माझ्याशी नीट बोलतही नाही. ते म्हणतात आम्ही सांगतो तसं होणार नसेल तर डॉक्टर बदला, बदला. नाहीतर आमच्याशी संबंध तोडून टाका. त्याचा तोडून संबंध. जन्माला येण्याआधी त्यात स्वतः जीवांची काहीही चूक नसताना त्यांना मारणं हे वाईट की तुमच्या घरच्यांच्या चुकांवर पांघरून घालून त्यांच्या अनैसर्गिक गोष्टींना पाठिंबा देणं हे वाईट. हे बघा, कारण काहीही असो, गर्भामध्ये विकृती असते आणि त्यावेळेला त्याचं निदान झालं असतं तर विचार केला असता. पण तुमच्या मनाच्या विकृतीला माझ्याकडे उत्तर नाही. हे बघा, माझ्याच्याने हे शक्य नाही. हे नाही. डॉक्टर प्लीज समजून घ्या डॉक्टर. काय हो, आलात का डॉक्टरांकडे जाऊन? अहो काय विचारते मी? काय झालं? हे बघा, आपल्याला डॉक्टर बदलावे लागतात. का? आता तू तरी समजून घे. मला पण कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात आणि ह्या समाजात जर का आपल्याला राहायचं ना तर आपल्याला सर्व बाजूने विचार करूनच वागलं पाहिजे. हे बघा, तुम्ही मला सांगा, जो निर्णय घ्यायचा असेल तर आपण दोघं मिळून घेऊ आणि त्या गोष्टीला सामोरं जाऊ. अगं पण आई, तिला कोण समजावणार? तिच्यासारखी मागेच आहे मुलगा, वंशाचा दिवा आणि पहिलं बाळंतपण आहे ना तर मुलगाच असला पाहिजे असा तिचा हट्ट आहे. कारण तिला भीती आहे ना खाली एकाच मुलाचं पॅड आहे म्हणून, मग मुलगा असलेला बरा. आणि मलाही असं वाटतं रिस्क कशाला. खरं सांगा, तुमच्याही मनात मुलगी नको असंच आहे ना? उगाच आईचं नाव पुढे करून स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतात. नाही ग, तसं नाही. पण मला सांग, सगळ्यांनाच जर का प्रॉब्लेम असेल आणि त्या प्रॉब्लेमचं उत्तर जर का त्या एकाच गोष्टीत असेल तर ती एक गोष्ट करायला काय हरकत आहे? मला वाटलंच मला. ही काय पुरुष काय ह्या समाजात सगळे मुखवटे घालूनच वावरत असतात. जगाला दाखवता नाही आणि स्वतःवर बेतल्यावर प्रत्येक जण आपापल्या नजरेतून आपण केलेली चूक कशी बरोबर आहे हे दुसऱ्याला पटवत असतो आणि करून सवरून आपण त्यातले नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मीही हरले आज, हरले मी आज. मीही नकळत नसलं पूर्णपणे कळत ह्या कुकर्माची भागीदार झाले. माफ कर बाळा, तुला जन्माला घालण्याआधी मी तुझे अपराधी ठरले. आता काय जे होईल ते स्वीकारेल.
नाही जाऊ दे. ते जाऊ दे कसं? तुला माहितीये का आपण कुठे होते? आता विश्वातल्या सगळ्यात सुरक्षित जागी म्हणजे गर्भाशय, जिथे कसलाही संसर्ग नाही की कसलीही भीती नाही. नियतीने अतिशय नाजूक पण तितकीच सुरक्षित अशी जागा या स्त्रीमध्ये निर्माण करून या सृष्टीचा नित्य चालण्याचा मार्ग अगदी सुकर करून दिला जातो. पण त्यातही मानवाने ढवळाढवळ केलीच. कसली तरी इंजेक्शन द्यायची आणि निसर्गाच्या मार्गात अडथळा निर्माण करायचा. मनुष्याने जरी ठरवलं अतिक्रमण करायचं नाही, तरी हा निसर्ग सगळं काही स्थिर स्थावर ठेवू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्राण्यांना सांभाळण्याची आणि वाढवण्याची ताकद आहे. किती सहनशील असतो तू. बरोबर, स्त्री जन्माला किरण कमी होत आहे का? किरण कमी झाली. काहीतरी होत आहे. हा कसला आवाज येतोय ना? नाही ना, हे आपल्या आईचा आवाज आहे का? ती रडते वाटतं का? तिला शांत करूया. आपण अजून हलूया. आपण हल्लं तर ती आनंदीत होते ना. ती जोरदार झुणके देते ना. वाटतं आपण तिला समजवूया. तिला जवळ घेऊन तिथे लाड करूया. तिचा गोड गोड पापा घेऊया. तुला कसं उमगलं नाही सगळं? बरोबर, स्त्रीचा स्वभाव धर्म. हो रे, माझ्या आतूनच असं वाटतंय. वरचा देह जरी वेगळा असला तरी प्रेम वात्सल्य हे सर्व प्राण्यात वेगळं. तो व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे. काय तुला काय होतं?
शास्त्राने नवनवीन शोध लावून प्रगतीची साधन दालन मानवास उपलब्ध करून दिले. त्याचा वापर करताना मानवाची नीतिमूल्य संस्कार पायदळी न सोडवता प्रगती करायची की गैरवापर करून त्याचा ऱ्हास करायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे.